पण खबरदार, माझ्या विरोधात जर चुगली केलीस तर तुझं इथे राहणं कठीण करेन. या सखोला इथं आमच्या चरणांवर आणून टाक. त्या करतेनं माझा अपमान केला. आई, तू बोलावलंस मला? देखू, सखूच्या बाबतीत जास्त नरम होऊ नकोस हं? तुझी लक्षणं दिसतायत मला. नाही आई, तसं काही नाहीये. हे प्रकरण दिसतंय तितकं सोपं नाहीये. थोडं सैल सोडलं तर डोक्यावर बसेल ती. भयंकर हट्टी मुलगी आहे ती. स्वतःचं म्हणणं तडीला नेण्यासाठी वाटेल ते सहन करते. तेव्हा वेळीच तिला वटणीवर आणायला पाहिजे, नाहीतर भारी पडेल, हे नक्की. आई अगं पण हे बघ, नको घाबरूस. मला तुझी काळजी वाटते, माझी नाही. दिसायला निरागस असली तरी अपेक्षेपेक्षा जास्त पिळाची निघाली. आणि तो पीळ मोडून काढण्याचे जालीम उपाय आहेत माझ्याकडे. तेच करायला पाहिजे. म्हणजे तिला वटणीवर आणण्यासाठी सगळ्यात आधी आपण विठुराया, हे की नाही माझ्या उमाईचं लुगड आहे. अगदी हट्ट करून घेतलंय मी हे. छान आहे ना? मला उमाईने मायेने कुशीत घेतलंय असं वाटतंय. उमाई, मी माझ्या सासरे हेच लुगडे घेऊन जाणार आहे तुझं. अगं पण हे तर जुने रे, रंगही विटला याचा. तुला न्यायचंच असेल ना तर चांगलं एखादं लुगडं काढून दे ना. नाही उमाई, नको. मला तुझं हेच लुगडं हवंय. मी माझ्या अंगावर पांघरून झोपेन आणि मी तुझ्या कुशीत आहे असं मला वाटेल. उमाई, तुझ्या प्रेमाची उभ आहे यात. कळलं बरं, देई ना हेच लुगडं दे.